नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य अकॅडमी पुणेच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत. मागील भागामध्ये आपण राज्यशास्त्रामधले राज्यघटनेचा इतिहास याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याविषयी आपण दुसऱ्या भागामध्ये याची माहिती पाहिलेली आहे. या भागामध्ये आपण राज्यघटना निर्मितीसाठी कोणकोणत्या समित्या नेमण्यात आल्या, त्यांच्या कामाचं स्वरूप किंवा त्यांचे अध्यक्ष याविषयी माहिती पाहणार आहे. तसंच आपल्या राज्यघटनेवर 60 देशांचा प्रभाव आहे व कोणाच्या राज्यघटनेमधून कोणते स्रोत घेण्यात आले याच्याविषयी आपण या भागामध्ये माहिती पाहणार आहे. राज्यघटनेच्या एकूण 22 समित्या होत्या. त्याच्यापैकी महत्वाचे ज्या समित्या आहेत किंवा त्याचे अध्यक्ष याविषयी आपण माहिती पाहणार आहे. बघा, घटना समितीच्या महत्वपूर्ण समित्या व त्यांचे आपण अध्यक्ष याविषयी माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये सुकाणू समिती, या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे भारताचे पहिले काय होते रे, राष्ट्रपती होते. त्यानंतर कार्यपद्धती विषयक नियमन समिती, वित्त आणि स्टाफ समिती आणि राज्य सोबत वाटाघाटी करणारी समिती, या तिन्ही समितींचे अध्यक्ष डॉक्टर कोण होते, राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सुकाणू समिती, कार्यपद्धती विषयक नियमन समिती, वित्त आणि स्टाफ समिती, राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती, या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर राष्ट्र ध्वजावरील तदर्थ समिती, याचे सुद्धा अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जर आपण पाहिलं तर या महत्वाच्या ज्या 5 समित्या आहेत त्या 5 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. सुकाणू समितीवर भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तसंच वित्त आणि स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती, या ज्या 3 समित्या आहेत त्यांच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे की या समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणून. बघा, सुकाणू समिती, कार्यपद्धती विषयक नियमन समिती, वित्त आणि स्टाफ समिती, राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती, राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती, यांचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढची महत्वाची समिती गृह समिती, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. गृह समितीचे अध्यक्ष आहेत बी पट्टाभी सीतारामय्या. गृह समितीचे अध्यक्ष कोण आहेत? बी पट्टाभी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, याचे अध्यक्ष होते के एम मुन्शी. कोण होते? के एम मुन्शी. त्याच्यानंतर महत्वाची बघा, अधिकारपत्र समिती, या अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष होते आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर. आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर हे होते. मसुदा समितीवर प्रश्न विचारण्यात आलाय. मसुदा समितीमध्ये आपण बघा, याचे जे अध्यक्ष एकूण 7 सदस्य होते, त्याच्यामध्ये अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर महत्वाच्या 3 समित्या होत्या, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि राज्यांची चर्चेसाठी समिती. या ज्या 3 समित्या आहेत या 3 समित्यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे प्रांतिक राज्यघटना समिती, याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. राज्यघटना समितीचे कार्य ग.वा. मावळणकर यांच्यावर आताच प्रश्न कंबाईनला येऊन गेलेला आहे. राज्यघटना समितीचे कार्य ग.वा. मावळणकर हे अध्यक्ष होते. चिकित्सा समिती सर आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर. ईशान्येकडील व आसाममधील काही जनजाती क्षेत्र उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई. गोपीनाथ बारडोलोई. त्याच्यानंतर आसाम अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमिती होती ए व्ही ठक्कर. कोणती होती? ए व्ही ठक्कर. ही महत्वाची समिती आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक बाबत समिती, याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि याच्या ज्या 2 उपसमित्या आहेत याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. याच्या 2 महत्वाच्या 2 उपसमित्या होत्या, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी होते आणि अल्पसंख्याक उपसमिती जे एच सी मुखर्जी. या महत्वाच्या समित्या आणि अध्यक्ष हमखास परीक्षेला काय केले जातात? विचारले जातात. याचा काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. समित्या आणि अध्यक्ष हे पाठ करून ठेवायचे, लक्षात ठेवा. पुढे बघा, मसुदा समितीची स्थापन करण्यात आले होते 29 ऑगस्ट 1947 रोजी. बरोबर ना? 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती आणि याच्यामध्ये एकूण सदस्य 7 सदस्य होते. बरोबर. याच्यामध्ये अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसरे सदस्य एन गोपाल स्वामी अय्यंगार, आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला. आता हे महत्वाचे, याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. जे एन माधवराव आहे, एन माधवराव, या एन माधवराव यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काय दिलं? आजारी असल्याच्या कारणाने राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागी बी एल मित्तल यांनी
यांची काय करण्यात आली, निवड करण्यात आली. एन माधवराव यांच्या जागी कोणाची निवड करण्यात आली, बी.एल. मित्तल, लक्षात ठेवा. आणि दुसरं आहे टी.टी. कृष्णमाचारी. टी.टी. कृष्णमाचारी 1948 मध्ये डी.पी. खेतान यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर टी.टी. कृष्णमाचारी यांची काय झाली होती, नियुक्ती करण्यात आली होती. मग मसुदा समितीचे अध्यक्ष आणि जे सदस्य आहेत एकूण अध्यक्ष प्लस 6 सदस्य असे 7 व्यक्ती होत्या. त्यांची नावं विचारली जातात. याच्यामध्ये या दोघांनी राजीनामा दिला होता. कोणी राजीनामा दिला होता, एन माधवराव बघा यांनी बी.एल. मित्तल यांची जागा घेतली आणि टी.टी. कृष्णमाचारी यांनी डी.पी. खेतान यांची जागा घेतली. मग एन माधवराव यांची नियुक्ती बी.एल. मित्तल यांच्या जागी झाली होती आणि डी.पी. खेतान जे आहेत त्या डी.पी. खेतान यांच्या जागी कोणाची झाली, टी.टी. कृष्णमाचारी. एन माधवराव आणि टी.टी. कृष्णमाचारी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मग मसुदा समितीचे आपण अध्यक्ष आणि सदस्य यांच्याविषयी काय केली, माहिती पाहिलेली आहे. आता बघा, भारतीय राज्यघटनेत इतर देशांकडून घेतलेल्या 8 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, आपण मी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण पाहिलं की भारतीय राज्यघटनेवर इतर 60 देशांचा काय आहे, प्रभाव आहे. इतर ज्या महत्वाचे देश आहेत त्यांच्याकडून आपण कोणते स्रोत घेतलेले आहेत याच्याविषयी माहिती पाहू. बघा, ब्रिटनचे जे संविधान आहे, या ब्रिटनच्या संविधानाकडून आपण संसदेची काय घेतली, शासन प्रणाली घेतलेली आहे. देशाचा कारभार संसदेमार्फत चालवणे म्हणजे संसदीय शासन प्रणाली हे आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. आणि कायद्याचे राज्य, कायद्यासमोर सर्व काय आहेत, समान आहेत. तर कायद्यांचे राज्य या 2 महत्वाच्या गोष्टी आपण ब्रिटनच्या संविधानाकडून घेतलेल्या आहेत. दुसरं, अमेरिकेच्या संविधानाकडून आपण काय घेतलंय, मूलभूत अधिकार. सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आहे मूलभूत अधिकार. नागरिकांना देण्यात आलेले हक्क जे आहेत त्याला मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. हे मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. आणि दुसरं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे संसदेने केलेला जो कायदा आहे हा घटनेनुसार आहे की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. त्याला न्यायालयीन काय म्हटलं जातं, पुनर्विलोकन म्हटलं जातं. हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. म्हणजे अमेरिकेच्या संविधानातून आपण काय घेतलंय, मूलभूत अधिकार आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेलं आहे. त्यानंतर आयर्लंडचे संविधान, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आपण आयर्लंडकडून घेतलेली आहेत. समाजाच्या कल्याणासाठी सरकारने कशी धोरणे आखावीत याविषयी मार्गदर्शन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आयर्लंडच्या संविधानाकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही काय केलेली आहेत, घेतलेली आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढं कॅनडाचे संविधान, बघा कॅनडाकडून काय घेतलंय, प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघ राज्य. केंद्राच्या राज्यांपेक्षा बघा इतर राज्य जे आहेत, भारतामध्ये जे 29 राज्य आहेत, राज्य जरी असले तरी केंद्राचा अधिकार त्यांच्यापेक्षा काय असतो रे, मोठा असतो. केंद्राला राज्यांपेक्षा अधिक अधिकार देण्यात आलेला आहे. हे आपण प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघ राज्य हे कॅनडाकडून घेतलेलं आहे. आणि शेष अधिकार म्हणजे ज्या विषयांचा उल्लेख कोणत्याही सूचीत नाही ते अधिकार केंद्राकडे असणे. जर आपण पाहिलं तर 3 सूच्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग याच्यामध्ये ज्या विषयाचा उल्लेख त्या 3ही सूचीमध्ये नाही, हे बाकीचे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, शेषाधिकारीमध्ये येतात. हे आपण केंद्राकडून घेतलेलं आहे. आणि राज्यपालाची निवड जी आहे ती कोण करतं रे, राष्ट्रपती करत असतात. हे आपण कोणाकडून घेतलंय, कॅनडाकडून घेतलंय. हे महत्वाचं आहे, IMP करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यपालाची जी निवड आहे राष्ट्रपती करतात, ही जी गोष्ट आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर 5वा आहे ऑस्ट्रेलियाचे संविधान. मग ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून आपण काय घेतलंय, समवर्ती सूची. मग बघा, समवर्ती सूची म्हणजे काय, की ज्या विषयावर केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात. समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहेत या विषयांवर केंद्र आणि राज्य दोन्हीही काय करतात, कायदे करू शकतात. आणि ही समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन हे आपण कुठून घेतलंय, ऑस्ट्रेलियाचे संविधान जे आहे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो रे, राष्ट्रपतींना असतो. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. 6वा आहे सोव्हिएत युनियन, म्हणजेच कोणते रे, रशिया. मग रशियाकडून काय घेतले, मूलभूत कर्तव्य. मूलभूत काय घेतलेत, कर्तव्य, मूलभूत अधिकार, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्य याविषयी आपण पुढील भागामध्ये माहिती पाहणार आहे. महत्वाचं आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग हे मूलभूत कर्तव्य ही
सोव्हिएत युनियन किंवा रशियाकडून घेतलेले आहेत. मग मूलभूत कर्तव्य काय असतात, की देशातील नागरिकांनी पाळवायची जी कर्तव्य आहेत ती त्या मूलभूत कर्तव्यांमध्ये देण्यात आलेली आहेत. पुढं प्रस्तावनेतील न्यायाचा अर्थ हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, सोव्हिएत युनियन किंवा रशियाकडून काय केलंय, घेतलेलं आहे. मूलभूत कर्तव्य आणि प्रस्तावनेतील न्यायाचा आदर्श, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कुठून घेतले, रशियाकडून घेतलेलं आहे. पुढे बघा, दक्षिण आफ्रिकेचे संविधान महत्वाचं आहे. घटनेची दुरुस्ती कलम 368 नुसार घटनेमध्ये काय केले जाते, राज्यघटनेमध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते. म्हणजे घटनेची दुरुस्ती जी आहे, संविधानामध्ये बदल जो करायचा आहे तो दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतलेला आहे. दुसरा पॉईंट, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत जी आहे, राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची निवड कशाप्रमाणे केली जाते, हे जे आपण आहे हे आपण दक्षिण आफ्रिकेकडून काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. आठवा देश आहे फ्रान्सचे संविधान. फ्रान्स मधून आपण काय घेतलंय, प्रजासत्ताक व्यवस्था. म्हणजे देशाचा जो प्रमुख आहे हा देशाचा प्रमुख लोकांकडून किंवा लोकांमार्फत काय केला जातो, निवडला जातो. म्हणजे राष्ट्रपती, बरोबर ना, राष्ट्रपती देशाचा प्रमुख आपला कोण आहे, राष्ट्रपती. त्याप्रमाणेच फ्रान्सचा आहे आणि मग फ्रान्सकडून आपण प्रजासत्ताक व्यवस्था घेतलेली आहे. आणि दुसरं आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. प्रस्तावनेतील महत्वाचे मूल्य मानले जातात. हे मध्ये तीन जे शब्द आहेत हे तीन शब्द फ्रान्सच्या संविधानातून काय करण्यात आलेले आहेत, घेण्यात आलेले आहेत. आणि शेवटचं आहे जपानचे संविधान. बघा, कायद्याने प्रस्तावित राज्य पद्धती, कायद्याने प्रस्तावित राज्य पद्धती हे जे आहे ते आपण जपानच्या संविधानातून काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. याशिवाय आपण जर पाहिलं तर 1935 चा जो कायदा आहे भारत सरकारचा, या भारत सरकारच्या कायद्यामधून आपण 60 ते 70% ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये काय केलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत. मग आपण या भागामध्ये जर पाहिलं तर ज्या महत्वाच्या समित्या होत्या, 22 समित्यांपैकी महत्वाच्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि मग ज्या इतर महत्वाचे जे 9 देश आहेत या 9 देशाच्या संविधानातून आपण कोणत्या गोष्टी घेतल्या याविषयी आपण काय केलेले आहे, या भागामध्ये माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.